प्रेक्षक हो स्त्री शक्तीवर आधारित आणि आईच्या भावविश्वाला केंद्रस्थानी ठेवणारी कथा असणारा श्रेयस तळपदे प्रस्तुत अजय मयेकर दिग्दर्शित आणि प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरेची मुख्य भूमिका असलेला मर्दिनी हा चित्रपट सर्वांच्या भेटीला आला आहे. विशेष म्हणजे मर्दिनी चित्रपटाच्या श्रेयनामावलीत लेखक, दिग्दर्शक, निर्माते व सर्व तंत्रज्ञांच्या नावामध्ये आईचं नाव समाविष्ट करण्यात आलंय. ही अनोखी व विशेष संकल्पना कशी सुचली याबाबत स्वतः प्रसिद्ध अभिनेता श्रेयस चारुलता तळपदे याने लोकमत फिल्मीशी बोलताना सांगितले. इथे सगळ्यांनी आपल्या आईचं नाव लावलेलं आहे. पूर्ण सिनेमामध्ये आम्ही पाहिलेलं आहे. म्हणजे ते एक वेगळी ही कल्पना कोणाच्या डोक्यातून आलेली? नाही सी सिनेमा आईचा आहे. ओके. त्यामुळे मला असं वाटतं की तो आईला डेडिकेटेड असावा आणि ज्या ज्या पद्धतीने आपण तो डेडिकेट करू शकतो तो आपण करायचा प्रयत्न करावा. वडिलांचं नाव वर्षानुवर्ष आपण सगळेच अर्थात नेहमी वडिलांच्या नावाने ओळखले जातो. आई बिचारी एवढंच सगळं करूनसुद्धा ती नेहमी पडद्याच्या मागेच असते आणि कधीही तिला म्हणजे काय म्हणतात स्वतःहून ती कधीही सांगणार नाही की अरे माझं नाव असलं पाहिजे वगैरे किंवा पुढे यायचा प्रयत्नसुद्धा स्वतःहून ती बऱ्याचदा नाही करणार. सो मला असं वाटतं कुठेतरी ती आपली जबाबदारी आहे की इतक्या वर्षांचं तिने जे काय आपल्यासाठी केलं आहे कुठेतरी या निमित्ताने इफ वी आर एबल टू गिव्ह इट बॅक टू हर सो तो प्रयत्न आहे बेसिकली की जे आईने आत्तापर्यंत सगळ्यांसाठी आमच्यासाठी केलं आहे. तर ते आईला जेव्हा पहिल्यांदा मी तिला टीजर दाखवला माझ्या आईला तेव्हा तिलाही माहीत नव्हतं हे की असं असं काहीतरी होणार आहे आणि मग तिने नाव वाचलं आणि ती अय्या अशी तिची रिॲक्शन आणि मोमेंट होती. सो ती म्हणाली अरे वा सगळ्यांच्या नावामध्ये आईचं नाव आहे किती छान. सो तिला खूप आवडलं ते आणि मला वाटतं हेच आशीर्वाद हवेत आम्हाला हेच ब्लेसिंग्ज आम्हाला पाठीशी हवेत की कुठेतरी ते तिला जे वाटलं की नाही चला माझ्या मुलांनी विसरला नाही आहे तो जे काय केलं आहे तिने ते तो विसरला. आणि कारण आज तुम्ही जेव्हा आईवडील आहात आणि तुम्ही तुमच्या मुलांसाठी काहीतरी करता किंवा खूप काही करता तेव्हा तुम्हाला कुठेतरी असं वाटतं की त्यांनी त्या गोष्टीची जाणीव कुठेतरी ठेवावी हे नकळतपणे तुम्हालाही वाटत असतं. सो जेव्हा ते प्रत्यक्षात घडतं तेव्हा तो आनंद वेगळाच असतो. सो दॅट वॉज जस्ट अ सिम्पल पॉईंट. दरम्यान सध्याची युवा पिढी सोशल मीडियाच्या जगात गुंतत चालली आहे. यामध्ये आपली मुलंही अडकत जाण्याची भीती वाटते का याबाबत विचारल्यानंतर श्रेयस तळपदेने नेमकं काय म्हटलंय पहा. बरं, आताचं जे सुरू आहे वातावरण सोशल मीडिया आणि या सगळ्या गोष्टी, तेव्हा खरंच भीती वाटते आपली मुलगी, आपला मुलगा कुठल्या तरी एक वेगळ्या गोष्टीत अडकेल. कारण की आता मोबाईल देणं गरजेचं झालं लहान मुलांना. कारण की शाळा ऑनलाईन झाल्यात किंवा मोबाईलमधलं कळालं पाहिजे त्याला, डिजिटल सगळं युग झालं. त्यामुळे ते आपण इझिली त्यांना देतो किंवा माहिती असल्या पाहिजे सगळ्या गोष्टी. तर खरंच ती कुठे भीती वाटते का की कुठल्या तरी गोष्टीमध्ये कुठला तरी स्कॅम? आजकाल ते इझिली होतं. मोठे मोठे शिकलेली माणसंही अडकत आहेत काही काही गोष्टींमध्ये. सो ती भीती आहे. नाही डेफिनेटली. म्हणजे इनफॅक्ट फिल्ममध्ये सुद्धा ती एक अशी गोष्ट आहे की ते संकट जर का तुमच्या समोर उभं असेल त्याला रूप आकार वगैरे काही असेल तर तुम्ही एक वेळ स्वतःला प्रिपेअर करता की मला या संकटाला तोंड कसं द्यायचं आहे काय करायचं. पण ते जर का तुम्हाला माहितीच नसेल की तुम्हाला माहितीच नाही की हे संकट आहे पण ते आजूबाजूला कुठेतरी आहे आणि ते कधीही कुठल्याही पद्धतीने माझ्यावर अटॅक करू शकते ही भीती जास्त आहे आणि तीच मला वाटतं आजच्या काळातली ती भीती आहे की ते आहे तुम्हाला माहितीही नाही तुम्ही सर्व करताना काय होऊ शकतं. किंवा आता फॉर एक्झाम्पल परवा मी माझा टी व्ही घरातला बंद होता आणि मी अजयशीच फोनवर काहीतरी बोलत होतो आणि काहीतरी मी त्याला सांगत होतो ऐकू येतं आहे का हां हे मर्दिनीचं असं असं आणि अचानक टी व्हीवर ते यायला लागलं लिहून. ते जे सर्चमध्ये जसं येतं ना तसं ते लिहून यायला लागलं आणि मी त्याला बोललो एक मिनिट थांब. म्हटलं टी व्ही बंद आहे माझा आणि त्याच्यावर हे लिहून कसं येते जे मी तुला आत्ता बोलायचा प्रयत्न करतोय ते. सो कोण तुमचं ऐकतंय, कोण तुम्हाला कुठून बघतंय, काय घडतंय हे मला वाटतं इतकं डेंजरस आहे हल्ली, इतकं स्कॅरी आहे, इतकं भीतीदायक आहे की हे संकट तुमच्यावर कुठून कधी येईल ते माहीत नसतं ना ते जास्त स्कॅरी असतं. तेच फिल्ममध्ये सुद्धा असंच काहीचा प्रकार तो घडतोय तिच्याबरोबर आणि ती त्याला कसं तोंड देते
इज वॉट द स्टोरी इज. प्रेक्षको, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आईसोबतची तुमची खास आठवण कोणती हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.